अकोला में सड़क सुरक्षा को लेकर आरटीओ ने बड़ा कदम उठाया है। रोड सेफ्टी वैन के जरिए वाहन चालकों में जागरूकता निर्माण की जा रही है और नियमों का उल्लंघन करने वालों पर तुरंत कार्रवाई की जा रही है। सड़क दुर्घटनाओं की बढ़ती संख्या के कारण अकोला आरटीओ विभाग ने ये विशेष सड़क सुरक्षा अभियान शुरू किया है। इस अभियान के तहत अकोला जिले में रोड सेफ्टी विजन वैन को सेवा में लगाया गया है, जो आधुनिक तकनीक से लैस है और सड़क सुरक्षा में महत्वपूर्ण भूमिका निभा रही है। इस वैन के माध्यम से डिजिटल सबूतों के आधार पर यातायात नियमों का उल्लंघन करने वाले वाहन चालकों के खिलाफ तत्काल कार्रवाई की जाएगी। खास बात यह है कि वाहन चालकों की गलतियों को डिजिटल बोर्ड पर लाइव दिखाया जा रहा है। अकोला जिल्ह्यातील वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता आपल्या अकोला जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्री रवींद्र भुयार सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्याला हे रोड सेफ्टी विजन वाहन आपल्याला या जिल्ह्यासाठी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेलं आहे। या वाहनाद्वारे आपण लोकांची रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणार आहोत। ज्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण सर्वाधिक आहे अशा ठिकाणी जाऊन तिथे लाईव्ह रेकॉर्डिंग करून लोकांनी वाहनधारकांनी केलेल्या चुका त्यांना लाईव्ह या स्क्रीनद्वारे आपण त्यांना दाखवणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांची आपण जनजागृती करणार आहोत। त्याचबरोबर या वाहनामध्ये विंच केबल दिलेला आहे। जर का एखादा अपघात महामार्गावर किंवा रस्त्यावरती झाला ते वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी किंवा एखादं वाहन फसलेलं असेल ते बाहेर काढण्यासाठी 7.5 टन पर्यंत ओढू शकेल एवढे क्षमतेचं विंच केबल या गाडीला दिलेलं आहे। परत या गाडीमध्ये अपघातामध्ये जर एखादे पॅसेंजर किंवा ड्रायव्हर फसलेला असेल गाडीमध्ये तर त्याला बाहेर काढण्यासाठी बॉडी कटर पॉवर बॉडी कटर सुद्धा या गाडीमध्ये दिलेले आहे। अशा सर्व सुविधांनी सुसज्ज असं वाहन हे माननीय आरटीओ साहेबांनी आपल्या अकोला जिल्ह्याच्या नागरिकांच्या सोयीसाठी सुविधेसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आपण आरटीओ विभागामार्फत या ठिकाणी जे नो पार्किंग मध्ये ऑटो लागलेले आहेत, मॅक्झिमो लागलेले आहेत, खासगी प्रवासी गाड्या जे उभ्या असतात त्यांना त्यांची लाईव्ह रेकॉर्डिंग करून आपण त्यांना या ठिकाणी त्यांच्या चुका या ठिकाणी आपण दाखवतो आहोत। हे आपण त्यांना याच्यानंतर ते जर का नाही सुधारले, समजा याच्यामध्ये त्यांची सुधारणा नाही झाली तर त्यांना आपण भविष्यामध्ये ऑटो चलान सुद्धा देण्याची या ठिकाणी तरतूद पुढे करण्यात येईल।